श्री स्वामी समर्थ. तुम्ही पारायण केलं आहे, तुमची इच्छा मागितली पारायणामध्ये. पारायण केलं 3 दिवसांचा केला काही जणांनी 7 दिवसांचा केला, काही जणांनी 45 दिवसांचा केला. पारायण करताना आपण सगळे नियम पाळले पारायणासाठी, पण तुमची जी इच्छा आहे ती पूर्ण झाली आहे असं वाटत नाही आहे तुम्हाला, तर निराश नका होऊ. श्री स्वामी समर्थ महाराजावर तुमची श्रद्धा आहे, हे सर्वात मोठं पुण्य आहे. कारण का महाराजांची भक्ती करायला पण खूप मोठं पुण्य लागतं. पारायण करूनही इच्छा पूर्ण झाली नाही असे वाटत असेल तर निराश होऊ नका. स्वामी समर्थांच्या सेवेत भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, हा विश्वास महत्त्वाचा आहे. स्वामी सेवेत इच्छित फळ मिळण्यास कधीकधी उशीर होऊ शकतो. तुम्ही आज पारायण केलं आहे, कधी 6 महिन्यानंतर तुम्हाला त्या पारायणाचं फळ मिळेल किंवा 1 वर्षानंतर. तर श्रद्धेमध्ये आपण पारायण करताना मनामध्ये होईल का नाही अशी शंका असू नये. पारायण करताना पूर्णपणे विश्वास स्वामींवर ठेवून जे काही होईल ते माझ्या चांगल्यासाठीच होईल ह्या भावनेने सेवा करावी. स्वामी समर्थांची सेवा करताना कधीकधी अडचणी येतात. ओके, स्वामी समर्थांची सेवा कधीही वाया जात नाही. काही वेळा आपली इच्छा पूर्ण होण्यास योग्य वेळ यावी लागते किंवा थोडासा उशीर होऊ शकतो, पण तुमची इच्छा नक्की पूर्ण होईल. स्वामींना ठाऊक असते तुम्हाला काय आणि कधी काय द्यायचे, त्यामुळे स्वामींवर पूर्ण विश्वास ठेवा. कधीकधी आपल्या पूर्वकर्माच्या कर्मामुळे कामात अडथळे येतात. म्हणजे नकळत आपल्याकडनं कधीतरी अशा व्यक्तीला दुखवलं जातं किंवा काहीतरी असं कर्म होतं की त्याचं पाप आपल्याला लागतं. मग ते पाप किंवा त्या पापामुळे आपल्या कामामध्ये अडथळे येतात. स्वामी आपल्या सेवेद्वारे कर्माची तीव्रता कमी करत असतात. पारायण करताना मन एकाग्र असावे लागते, ब्रह्मचर्य पाळावे आणि सदाचाराने राहावे. काही लोक पारायण करतात पण पारायण करताना लोकांची निंदा करतात, त्यांच्याबद्दल वाईट विचार करतात. बिलकुल करू नये. पारायण करताना मन शुद्ध ठेवावं, सगळ्यांबद्दल चांगला विचार करावा. तुमचा शत्रू पण त्याच्या बाबतीत पण तुमचं मन निर्मळ असावं, त्याच्या बाबतीत पण तुम्ही चांगला विचार करावा. असे नियम सांगितले जातात. नियमाचे पालन करून पुन्हा निस्सीम भावाने सेवा करा. तुम्हाला आता पारायण करताना काय करायचं नाही आहे, तर स्वामींकडे अट्ट न धरता तूच देणार आहेस असा विश्वास ठेवावा. जसं आपल्या आईकडे आपण एखादी गोष्ट मागतो तेव्हा आपण थोडी अट्ट करतो, तू हेच दे म्हणून नाही. मग ती आपल्याला माहिती असतं, आपण आईला सांगितलं आहे की आज हे बनव, तर ती नक्की बनवते. आज किंवा उद्या किंवा परवा तुमच्या आवडीची वस्तू तुम्हाला बनवून ती देते. तसंच स्वामींवर विश्वास ठेवा. स्वामी तुम्हाला आज नाही दिलं, उद्या नाही दिलं, परवा तर नक्कीच देतील. पारायणासोबतच जास्तीत जास्त श्री स्वामी समर्थांचा जप करावा, जेणेकरून तुमच्या मनामध्ये जे निगेटिव्ह विचार आहेत, अतिविचार आहेत की माझी इच्छा पूर्ण होईल की नाही, हे विचार थांबतील आणि निगेटिव्ह विचार पण दूर होतील. तुमच्या इच्छेमुळे कोणाचे नुकसान तर होणार नाही ना, याचा विचार करा. तुम्ही जी काही इच्छा मागते ते स्वतःच्या चांगल्यासाठी किंवा दुसऱ्यांच्या चांगल्यासाठी असावं, त्यामध्ये कोणाचंही वाईट होऊ नये. जर तुम्ही कोणाच्या वाईटसाठी जर पारायण करत असेल तर ते पूर्णपणे चुकीचं आहे, ते स्वामी कधीच फलित करणार नाही आहे. स्वामी समर्थांवर विश्वास ठेवा, तुमची परीक्षा संपेल आणि तुम्हाला योग्य वेळी फळ नक्कीच मिळेल. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, हे वचन नेहमी लक्षात ठेवा. आता मला एक माझ्याच ओळखीमधले एक स्वामी भक्त आहेत. आता हे सगळं सांगताना त्यांच्याबद्दल अचानक आठवलं. त्यांच्या लग्नाला 18 वर्ष झाली होती आणि त्यांना एकही मूल बाळ नव्हतं. आणि त्या स्वामींच्या प्रचंड भक्त, त्यांचा स्वामींवर प्रचंड विश्वास. सगळेजण त्यांना टोमणे मारायचे की तू स्वामींचं एवढं पारायण करतेस, एवढं सगळं करते, पण स्वामींनी तुला अजून मूल नाही दिलं आहे. तिला
ती सगळ्यांना बोलायची, स्वामी देतील मला, स्वामींवर विश्वास आहे. अँड लिटरली 2024मध्ये त्या गर्भवती राहिल्या. 9 महिन्यांनी त्यांना बाळ झालं आणि एक सुंदर अशी गोंडस अशी एक परी आली त्यांच्या लाईफमध्ये. आणि जे कोणी त्यांना टोमणे देत होते, जे कोणी त्यांना वाईट साईड बोलत होतं, त्यांना स्वामींची खरी ताकद, त्यांच्या भक्ताबद्दल जे प्रेम आहे ते खरंच दिसलं. डॉक्टरांनी त्यांना सांगितलं होतं की नाही होणार, पण नाही, त्या ठाम होत्या की माझे स्वामी माझ्याबरोबर आहेत तर मी होईलच. सो जेव्हा मी अशा स्वामी भक्तांचे लाईफमध्ये असे चमत्कार बघते आणि जे मी असं स्वतःहून बघून अनुभवलं आहे, त्यावेळेस खरंच असं वाटतं की स्वामी खरंच असे व्यक्ती, असे स्वामी असे आहेत ना जे तुमची सगळी इच्छा पूर्ण करतील. फक्त आणि फक्त स्वामींवर तुम्हाला प्रचंड विश्वास हवा आहे. निशंक, बिना शंका किए तुम्हाला विश्वास हवा आहे. कुठलाही शंका नसावी मनामध्ये. एकच आत्मविश्वास असावा की स्वामी ही गोष्ट माझी करतील. जेव्हा त्यांना वाटेल की ही गोष्ट माझ्यासाठी योग्य आहे, त्यावेळेस त्या योग्य वेळेस ते मला देतील. बस हाच विश्वास ठेवा. स्वामींचं पारायण करा, चांगले कर्म करा, दानधर्म करा आणि तुमची इच्छा पूर्ण होईल. श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा.